महाराष्ट्र में देसी गायों के संरक्षण और संवर्धन को नई दिशा देने की तैयारी है। महाराष्ट्र गौ सेवा आयोग ब्राउन रेगुलेशन के तहत गौशालाओं को आत्मनिर्भर बनाने, पर्यावरण संरक्षण को बढ़ावा देने और गोमय आधारित उत्पादों से किसानों की आय बढ़ाने की पहल कर रहे हैं। सगळ्या कलेक्टरला सांगू की आता अंत्यविधी जो आहे तो लाकडात करायचा नाही, तो गौरी आणि गोकास्टमध्ये करायचा। याच्यामुळं जे लाखो टन लाकूड या अंत्यविधीसाठी जातं ते वाचेल, आणि लाकूड वाचलं तर झाडं वाचतील, आणि गौऱ्या आणि गोकास्ट वापरलं तर गायी वाचतील, कारण ते उत्पन्न त्यांना मिळेल। आणि ह्याचा परिणाम असा झाला की खूप चांगल्या पद्धतीने काही जिल्ह्यांमध्ये ह्याचं सुरुवात झाली। आणि कधी जर तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की दोन्ही अंत्यविधी तुमच्या डोळ्यांनी बघा, तुमच्या लक्षात येईल की या गोकास्ट आणि गौरीमध्ये केलेला अंत्यविधी, म्हणजे आता तो अंत्यविधी आहे त्याला असं बोलता येत नाही, पण त्याची जे फुलं असतात आपण ज्याला हाडं म्हणतो ती सगळी अशीचे असे असतात, परंतु लाकडात केलेल्या अंत्यविधीला परत हलवायला लागतं कारण ते पूर्ण पेट घेत नाही, आणि हे लगेच थंड होतं 24 तासामध्ये, 24 तासाच्या त्याला वेळ लागतो। त्यामुळं सायंटिफिकली सुद्धा गोकास्ट आणि गौरीमध्ये अंत्यविधी चांगला होतो, त्याचा परिणाम असा होतोय की आता हे वाढत चाललं। दुसरं आम्ही केलं, काही प्रतिकात्मकच सांगतोय तुम्हाला, दुसरं आम्ही केलं की गोमय गणपती बनवा। आम्ही गोमय गणपती बनवायला पहिल्या वर्षी सुरू केलं, गोशाळेला अपील केली, आम्हाला जास्त रिस्पॉन्स नाही आला, पण अख्ख्या महाराष्ट्रात गणेश चतुर्थीच्या वेळी 5000 गणपती विकले गेले। दुसऱ्या वर्षी जोर लावला, आम्ही दुसऱ्या वर्षी 50,000 गणपती विकले। मागच्या वर्षीचा आकडा असा आहे की सगळ्यांची मिळून अमाऊंट आम्ही काढली, 11 कोटी रुपयाचे गणपती, गोमय गणपती विकले गेले, म्हणजे ते गोशाळेनेच बनवले। शेतकऱ्यालाही सांगतोय आता तुम्ही पण बनवा, तुमच्याकडे पण शेण आणि गोमूत्र अशी वस्तू आहे, दूध कदाचित बंद करेल गोवंश, पण शेवटच्या श्वासापर्यंत शेण आणि गोमूत्र बंद नाही होत। ते 10 किलो शेण देतं आणि 10 लिटर गोमूत्रही देतं गोवंश। ह्यामुळं आता क्रांती व्हायला आम्ही ऑलरेडी हे पायलट प्रोजेक्ट केले। तुम्हाला सांगतो, आजची यात्रा काढायच्या आधी ते 2 वर्ष आम्ही सगळे पायलट प्रोजेक्ट केले की कसा रिस्पॉन्स होतो। आणि तिसरा महत्वाचा प्रोजेक्ट आम्ही केला की जर गो आधारित शेती करायची असेल, प्राकृतिक शेती करायची असेल तर जीवामृत, घनजीवामृत आणि बीजामृत बनवायला लागेल गोशाळेत। ते सुद्धा मला आनंद वाटतो की बऱ्याच गोशाळेंनी ते सुद्धा सुरू केलं। बघा, महाराष्ट्र गोसेवा आयोगाने 3 गोष्टी अशा केल्या ज्या कुठल्याही आयोगाने नाही केल्या। एक, महाराष्ट्र गोसेवा आयोग असा आयोग आहे भारतामध्ये पहिला की ज्यांनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला। दुसरं, आम्ही पहिला आयोग आहे भारतामध्ये की ज्यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी गोमय मूल्यवर्धन दिवस डिक्लेअर केला। मूल्यवर्धन म्हणजेच हे मी जे बोलतोय, गोबर आणि गोमूत्र आणि पंचगव्यातून उत्पादन करतो, त्याला आम्ही गोमय मूल्यवर्धन नाव दिले। तिसरं, खूप मोठा विषय होता की प्रॉपर ब्रीडिंग होत नाही, देशी गोवंश प्रॉपर वाढला जात नाही, त्यामुळं आम्ही संवर्धन दिवस डिक्लेअर केला। देशी गोवंश संवर्धन दिवस हा 22 जुलैला डिक्लेअर झाला। हे भारतामध्ये 3 गोष्टी फक्त महाराष्ट्र गोसेवा आयोगाने केला। आणि जेव्हा सरकार एखादा दिवस डिक्लेअर करतो तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याचा अवेअरनेस लवकरात लवकर पोहोचतं लोकांना।